पेपर फुटलेला आहे। पेपर फुटीचं ग्रहणच आता या परीक्षांना लागलंय की काय असा सवाल उपस्थित होतोय। 10वीच्या परीक्षेचा पेपर फुटला। जालन्यातील बदनापूर इथल्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच हा पेपर फुटला। प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यामुळे शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंट काढून विद्यार्थ्यांना हे पेपर पुरवले जात होते। धक्कादायक असा प्रकार हा बदनापूरमध्ये घडलेला आहे। या घटनेमुळे राज्याच्या शिक्षण विभागाच्या कॉपी मुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी पुरता फज्जा उडालाय। साम टीव्हीनं ही बातमी सगळ्यात आधी दाखवली आणि यामागे पेपर फोडण्याचा उद्देश नसून प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी आम्ही हे दाखवलेलं आहे। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय। जो पेपर फुटला त्याची ही दृश्य आपण या ठिकाणी साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह पाहत आहोत। वर्षभर जे विद्यार्थी अगदी इमानतबारे परीक्षांची तयारी करतात, परंतु अशीच काही टाळकी असतात जी पेपर फोडतात। परंतु या लोकांवर कारवाई नेमकी कशी होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। 10वीचा पहिल्या दिवशी अगदी मराठी भाषेचाच पेपर फुटलेला आहे। त्यामुळे इतर जे पेपर आहेत, जे महत्त्वाचे पेपर आहेत, त्या पेपरला काय होणार असा प्रश्न नक्कीच परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे। यवतमाळमध्ये देखील सोशल मीडियावर पेपर व्हायरल होतोय। जालन्यामध्ये झेरॉक्स सेंटरवर पेपरची खैरात, पेपर वाटले जात आहेत। शिक्षण विभाग झोपा काढताय का असा प्रश्न देखील विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे। 10वीचा पहिलाच पेपर पहिल्याच दिवशी आणि तोही मराठीचा फुटलेला आहे। शिक्षण विभागानं ज्या बाता केल्या होत्या कॉपी मुक्त अभियानाच्या त्या पुरत्या धुळीस मिळाल्या असं म्हणावं लागेल।